नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। बघा, आज आपल्या भारतामध्ये महिलांकरतांचे जे कायदे आहेत ते अतिशय स्ट्रिक्ट केलेले आहेत आणि त्याचा आनंद असा की परवा एक व्हिडिओ बनवला होता मी, ज्यामध्ये एका महिलेसोबत एका व्यक्तीने फार गैरवर्तन केले। एका खोलीमध्ये बोलवून काम देण्याच्या बहाण्याने तिला नको तिकडे त्याने हात लावला। आता हे झाल्यानंतर तिने कंप्लेंट केली आणि त्या रात्रीच त्या व्यक्तीला उचललं आणि आर्थर रोड जेलमध्ये त्याची व्यवस्था केली। लक्षात घ्या, ह्याचा कुठेतरी आनंद घ्या। तुम्ही कुठेतरी महिलांनी स्वतःची हे कार्य केल्यामुळे इन्स्पिरेशन बना। आज त्या महिलेचं काय झालंय, जेव्हा ती आज माझ्याशी बोलली, तिला आता अशी कुठेतरी भीती वाटतेय की मॅडम, त्याने उद्या आर्थर रोड जेलमधनं सुटल्यानंतर समजा माझ्या विरोधात मानहानीचा दावा केला तर, डिफॉर्मेशन केस केली तर। बघा, लक्षात घ्या, एक सिंपल साधं लेमॅन म्हणजे जे सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना कायद्याचं अजिबात नॉलेज नाही, त्यांची भीती वाटणं साहजिक आहे। परंतु आज संविधानाने आपल्याला एवढे मोठे कायदे दिलेले आहेत, महिलांकरताचे कायदे दिलेले आहेत, आणि त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही जेव्हा आवाज केलात तेव्हा प्रशासन, पोलीस किंवा कोणीही मोठी ऑथॉरिटीचा पाठबळ तुम्हाला मिळाल्यामुळे आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे। तेव्हा आधी सर्वात प्रथम लक्षात घ्या, भीती बाळगू नका, पोलिसांवर विश्वास ठेवा, आपल्या संविधानाने बनवलेल्या कायद्यांवर विश्वास ठेवा, आणि तो जेव्हा त्याला बाहेर पडेल, मानहानीचा दावा करेल, तेव्हाच्या तेव्हा गोष्टी आहेत। मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते की अलिगेशन्सवर म्हणजे आरोपांवर केसेस चालत नाहीत, तर कागदपत्र, डॉक्युमेंटेशन आणि एव्हिडन्सेसवर कोर्टामध्ये केसेस चालतात। तेव्हा ही भीती मनातनं पूर्णतः नष्ट करा आणि अन्यायाविरोधात प्रत्येक वेळेला आवाज उठवा, म्हणजे ही जी घाणेरडी मानसिकतेची लोक आहेत ती जेलमध्ये जातील। धन्यवाद।